एकी केले हातोफळे, एकी केले हातोफळे, ठाया बळे पावले. आम्ही देवा शक्तीहीने, भाकुतेने करुणा. पावटणी केला ताळ, पावटणी केला ताळ, जया बळ होते ते. आम्ही देवा शक्तीहीने, भाकुतेने करुणा. तुका म्हणे वीर्यावीर, तुका म्हणे वीर्यावीर, संत धीर समुद्र. आम्ही देवा शक्तीहीने, भाकुतेने करुणा. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरिकाय दातु मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करो प्रथम ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हर. सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाचे, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो तुमच्या. ज्ञानंचे विधाय भक्तिम विलोकितो येन समाधि राजः. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा. पराप्रमेय प्रमदा विलासिया आत्मरूप गणेशु स्मरण. सकळ विद्यांचे अधिकरण, श्रीचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. जय जय आचार्य समस्त सुरवर्या. प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. मावळवित विश्वा भासो नवल उदयला चंडांशो. अद्वैतजनी विकाशो बंधू आता. जय जय देव निर्मळ निजजनाखिल मंगळ. जन्म जरा जरदजाळ प्रभंजन. मोडोनी माया कुंजरू मुक्त मोती असा हो गुरु. जीवविता सद्गुरु श्री निवृत्ती बंधू विठ्ठल. एकी केले हातोफळे, एकी केले हातोफळे, ठाया बळे पावले. आम्ही देवा शक्तीहीने, भाकुतेने करुणा. साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, अखंड संजीव समाधिस्थ ज्ञानियांचे शिरोमणी भगवान श्री नामोबाऱ्यांच्या दरबारामध्ये वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय, प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज, वारकरी संप्रदायाचे परम आराध्य दैवत षडगुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान श्री रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंगाच्या अपार आणि असीम अनुग्रहातून आपण सर्वजण आपल्या सर्वांचे गुरुवर्य प्रातस्मरणीय परम पूजनीय परम वंदनीय श्री गुरु विठ्ठल महाराज भुले
बाबांच्या 12व्या पुण्यस्मरणानिमित्त सेवा आहे. विठ्ठल सेवके करावे सांगितलेले काम या तुकोबरांच्या वचनानुसार आमचे प्रातस्मरणीय गुरुवर्य नानांची असणारी आज्ञा, त्याच्यामुळं ही सेवा आहे. वास्तविक पाहता ही सेवा करत असताना सर्व गुरुजनांची सेवा झाली. सरते शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ते बोलतो मी दुबळा. शेवटी अशा प्रकारे महाराजांची जी काही आज्ञा आहे, गुरुवर्यांची आज्ञा, त्यामुळे ही सेवेचा योग आहे. वाचुनी पढेना वाचेना सेवाय जाणे स्वामीची. गुरुवर्याचा महिमा प्रकट करावा एवढी सेवा, एवढी बुद्धी आपल्या ठिकाणी नाही, पण तुका म्हणे आले समर्थाच्या मना. प्रातस्मरणीय गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती महाराज परेकर बाबा, प्रातस्मरणीय गुरुवर्य शास्त्री बाबा, प्रातस्मरणीय गुरुवर्य आमचे परमेश्वर बाबा, परमपूजनीय गुरुवर्य उल्हास महाराज, या सर्व गुरुजनांच्या आशीर्वादाने ही जी काही आपल्याला सेवा करायची आहे. विठ्ठल गुरुवर्यांचा महिमा आपल्याला प्रकट करायचा, गुरुवर्यांचा महिमा आपल्याला सांगायचा. ज्ञानोबराच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्यांचं वर्णन असं आहे, जयाचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्तीशी ठाव, जयाचे संगे ब्रह्म भाव भ्रांतासे. ज्ञानोबारे सांगतात, श्री गुरु कसे आहेत, जे तपोतेजाच्या राशी काय एकाय तन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप, वितराग भयक्रोधा मनमया मामुपाश्रिताः असे धीर गंभीर असणारे महापुरुष आहे. ह्या महापुरुषाचं वर्णन करत असताना गुरुवर्य बाबाच नेहमी सांगायचे, जगामध्ये 2 तीर्थ आहेत म्हणायचे. एक चित तीर्थ आणि भौम तीर्थ आहे. भौम तीर्थामध्ये स्नान केलं तर पाप जातं, पाप वासना जात नाही. गुरुवर्य बाबा सांगायचे, गंगा यमुना सरस्वती आदीच्या नद्या हे भौम तीर्थ आहे. भौम तीर्थामध्ये आपण स्नान केलं, गंगेमध्ये बुडी मारली की पाप असं वर तरंगतं, दिसत नाही पण ते वर तरंगतं. आणि प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी पांडुरंग भाऊ वैद्य सांगायचे, बुडी मारून वर आले आलं परत डोंगल्यावर बसतं आपल्या. म्हणजे ते असं पाप असतं. मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाचे पापे. जे पापाचं कारण अविद्या आहे, जीवदशा आहे, अज्ञान, ते घालवायचं सामर्थ्य तीर्थामध्ये नाही. मग ते पापाचं मूळ कारण अविद्या घालवण्याचं सामर्थ्य कोणत्या ठिकाणी आहे, तर ते साधू पुरुषांच्या ठिकाणी. तुकाराम महाराज सांगतात, तुका माने पापे पापाचं कारण अविद्या घालवण्याचं महार सामर्थ्य या महापुरुषांच्या ठिकाणी, गुरुवर्यांच्या ठिकाणी आहे. म्हणून गुरुवर्य बाबा नेहमी सांगत असतात, महापुरुषांचं पुण्यस्मरण जर आपण केलं नाही तर त्यांचं काही बिघडत नाही, आपलं बिघडू नये म्हणून त्यांचं पुण्यस्मरण करायचं. उपाय जरी आठवला चित्ता तरी दे आपली योग्यता. हे असं होतं ते प्रशंसिता लाभा की सहज जरी आपण महापुरुषांचं स्मरण केलं तरी आपली हरवलेली आत्मवस्तू आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून या महापुरुषांचं जे काही चरित्र आहे, गुरुवर्यांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर सतत असलं पाहिजे. जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दीपे दिसे पाहता आपली वस्तू ज्ञानोबा सांगतात. हे महापुरुष किती मोठे आहेत, याचं मोठेपणा वस्तुनिष्ठ सामर्थ्य कसं आहे.
आपल्यासारख्या प्राकृत मनुष्याला ते सामर्थ्य, ते चिंतन आपल्याला करता येणार नाही. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, हरीच महिमान येईल कळो. आकाशाला आलिंगन द्यायचे म्हटलं तर आकाशावर मोठं व्हावं लागेल, कमीत कमी आकाशा एवढं तरी व्हावं लागेल. पण तेवढी आपली योग्यता नाही. टिटिपू चांचूवरी माप सोये सागरी. ज्ञानोबा जसं बोलतात, टिटवीने जसा समुद्र उपसण्याचा प्रयत्न करावा, तसं या महापुरुषाचं चिंतन करण्याचा आपला हा प्रयत्न आहे. या महापुरुषाचं स्मरण, त्यांचा जो काही मोठेपणा आहे आपण सांगण्यासाठी योग्य नाही, तरी पण ज्ञानोबा तुकोबराच्या शब्दामध्ये त्यांचा मोठेपणा आपण सांगू शकतो. विठ्ठल सद्गुरू श्री जोग महाराजांची असणारी ही परंपरा आहे. गुरुवारी बाबाच नेहमी सांगायचे, या परंपरेमध्ये थोर महापुरुष झाले, हिमालयाचे उंचीचे असे महापुरुष झाले म्हणजे ज्याचं चिंतन करता येत नाही. सद्गुरू जोग महाराजांनी गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण केली. माळा धारण केली ती पण भगवान श्री ज्ञानोबांच्या समाधीवर ठेवूनच धारण केली. कुठल्या देहधारी गुरुनं गुरु केलं नाही. ज्ञानोबांच्या समाधीवर माळ ठेवली, ती आपल्या गळ्यामध्ये धारण केली. सद्गुरू जोग महाराज म्हणायचे, आम्ही मागच्या जन्मामध्ये ज्ञानोबांची पालखी वाहिली, त्याचा परिणाम या जन्मामध्ये आम्हाला सहज ज्ञान प्राप्त झालं. सद्गुरू जोग महाराज एकदा आजन वृक्षाखाली बसले असताना त्यांनी ज्ञानोबाचं स्मरण केलं, ज्ञानोबाचं चिंतन केल्यानंतर भगवान ज्ञानोबा साक्षात सगुण स्वरूपामध्ये प्रकट झाले आणि सांगितलं, ज्ञानेश्वरीचा प्रचार करा. विठ्ठल सद्गुरू जोग महाराज एकदा पंचवटीला स्नानाला गेले. स्नानाला गेल्यानंतर तिथं गोदावरीचं स्नान करत असताना तिथले तीर्थोपाध्ये म्हणाले, महाराज इथला एक विधी आहे, तिथं स्नान करताना एक श्लोक म्हणावा लागतो. कोणता श्लोक आहे? पापहम पाप कर्महम पापात्मा पाप संभवा त्राहि माम कृपया गंगे पाप हरा भव. सद्गुरू जोग महाराज रागवले, म्हणले, खबरदार, आम्ही आमच्या आयुष्यात कधी पाप केलंच नाही, दुसरं काय म्हणत असं सांग म्हणले. विठ्ठल वस्तुनिष्ठ महिमा या महापुरुषांचा. असे जे सत्पुरुष असतात, या महापुरुषांचा जन्म नसतो, संतांचा अवतार असतो. सद्गुरू जोग महाराजांचा अवतार आहे आणि ह्या परंपरेमध्ये थोर संत झाले ज्यांचं वर्णन करणं कठीण आहे. इतर आपण जर उत्तर हिंदुस्थानामध्ये गेलो तर कुठल्या तरी उपाधीचं मळ आपल्याला पाहायला सापडेल, मठमठिका शिष्य शाखा त्यांचा मळ आपल्याला पाहायला सापडेल. पण सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेतले जे महापुरुष झाले, तुका म्हणे तैसा सज्जनापासून सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचे ना. बरोबर सांगत असतात, या महापुरुषांचे जीवन म्हणजे धुतल्या तांदळासारखं जीवन आहे. असे हे महापुरुष आहेत, याचा महिमा ह्या परंपरेमध्ये थोर सत्पुरुष झाले. प्रातस्मरणीय श्री गुरु लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, प्रातस्मरणीय श्री गुरु स्वामी महाराज, प्रातस्मरणीय श्री गुरु मारुती महाराज गुरु, प्रातस्मरणीय श्री गुरु मामासाहेब दांडेकर, जगत सद्गुरू जोग महाराजांचे हे प्रधान असणारे 4 शिष्य. तदनंतरचे जे काही महापुरुष आहेत, त्या महापुरुषांची पुण्य एवढी मोठी आहे. प्रातस्मरणीय बरोबर गाथा म्हणते बदेबाबा म्हणायचे, बाबा सांगितले म्हणले महात्म्याची एवढी पुण्य आहे. सद्गुरू जोग महाराजांनी संस्था स्थापन केली. संस्था स्थापन झाल्यानंतर 2 वर्षांनी सद्गुरू जोग महाराज वैकुंठवासी झाले. पण जोग महाराजांच्या पुण्यावर ही संस्था 100 वर्ष होऊन गेली, तरी सुद्धा आकाशामध्ये त्याचा ध्वजा फडकत आहे. म्हणजे या महापुरुषांची पुण्याची एवढी मोठी आहे. इतर संस्था असतात, इतर संस्था कुठपर्यंत असतात,
जोपर्यंत संस्थापक जिवंत असतो तोपर्यंतच. तो संस्थापक मेला की ती संस्थाही मरते. पण या महापुरुषांची पुण्य एवढी मोठी आहे. जोग महाराजांनी संस्था स्थापन केली आणि 2 वर्षामध्ये ज्ञानोबांच्या चरणी ध्येय ठेवला. पण आज त्याची कीर्ती इतकी मोठी आहे, बाबा नेहमी सांगायचे, कारण त्याची जी पुण्य आहे त्या पुण्यावर संस्था चालते. त्यानंतर जे महापुरुष संस्थेमध्ये अवतीर्ण झाले, प्रातस्मरणीय श्री गुरु शांताराम गुरुजी, तदनंतर प्रातस्मरणीय श्री गुरु भाऊसाहेब महाराज, प्रातस्मरणीय श्री गुरु कदम माऊली बाबा, प्रातस्मरणीय श्री गुरु मोठे बाबा, प्रातस्मरणीय श्री गुरु नतुसिंग बाबा, प्रातस्मरणीय श्री गुरु पांडुरंग महाराज वैद्य, प्रातस्मरणीय श्री गुरु निकम बाबा, प्रातस्मरणीय श्री गुरु शिंपी बाबा आणि आता आपल्या सर्वांना आशीर्वाद देतात प्रातस्मरणीय शांती ब्रह्म श्री गुरु मारुती महाराज. दिव्य परंपरा आणि त्याच परंपरेमधील एक ज्यांचं व्यक्तिमत्व असं थोर महापुरुष होते, ज्यांची विद्यार्थ्यांना एक आदरयुक्त भीती होती, ज्यांच्याकडे जर समोरून जर प्रातस्मरणीय गुरुवारी बाबा आले, विद्यार्थ्यांची काय ताकद आहे मानवर करायची. जुन्या संस्थेत जर कीर्तन चालू असेल, कीर्तनकार जर कीर्तन घेत विद्यार्थी करत असेल, गुरुवारी बाबा समोरून जर आले तर तो नक्कीच विठ्ठल विठ्ठल म्हणत भजन करणार. विठ्ठल असं ज्यांची आदरयुक्त भीती होती, त्यांच्याकडे एक विलक्षण आध्यात्मिक तेज होतं, ज्यांच्या डोळ्यामध्ये, ज्यांच्या नेत्रामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये असा एकही कोणी नव्हतं त्या काळामध्ये जो गुरुवारी बाबांच्या डोळ्याला डोळे बोलून लावून बोलणारा. इतकं विलक्षण आध्यात्मिक तेज गुरुवारी बाबांच्या ठिकाणी होतं. प्रातस्मरणीय श्री गुरु विठ्ठल महाराज भुले बाबा, ज्यांचा हा पुण्यस्मरणाचा महोत्सव आहे, तुका म्हणे गाजी वैकुंठी सोहळा आहे गोमंडळा माझी कीर्ती. गुरुवारी बाबांचा हा पुण्यस्मरणाचा महोत्सव फक्त आळंदीमध्येच असा आहे असं नाही. आज महाराष्ट्रभरमध्ये पुष्कळ ठिकाणी गुरुवारी बाबांचे पुण्यस्मरणाचे उत्सव आहे. महाराष्ट्रातच नाही, भारतामध्ये म्हणजे ऋषिकेश हरिद्वारला गुरुवारी बाबांचा पुण्यस्मरणाचा महोत्सव आहे. फक्त भारतातच नाही, वैकुंठातही सोहळा चालू आहे. महाराष्ट्रात वाट वैकुंठी पाहती, भक्त कैपा येते येते, तया जन्म मरण खत्ती, नाही चित्ती परलोक धन्य धन्य हरीचे दास, तया सुलभ गर्भवास ब्रह्मादिक करते आस, तीर्थेवास भेटीची. असा ज्यांचा वस्तुनिष्ठ असणारा महिमा आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज श्री गुरुचा महिमा गोड वर्णन करतात. नाथ महाराज सांगतात, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला 5 प्रकारचे पिता आहेत. म्हणजे उपजन्या बाळकाशी तत्वता, पंचमित जान पिता, जनिता उपनेता, तिचा प्रतिपाळिता, अन्नदाने. ज्ञानोबा सांगतात, जो भयापासून सोडविता, देहाचे मरण चुकविता, तोही पिता शास्त्रार्थे. या वेगळा जो 5वा पिता, जो झाडणी करी पंचभूता, मृत्यूपासून सोडविता, जो गर्भव्यथा निवारे, ज्याचे देखील आचरण बाधू न शके भवबंधन, तो सद्गुरु पिता जाण, भाग्य विन न पवित्रे. नाथ महाराज वर्णन करतात, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला 5 प्रकारचे पिता आहेत. एक जन्म देणारा, एक उपनयन संस्कार करणारा, एक अन्नदानाला प्रतिपालन करणारा, 4था देहाचा रोग घालवणारा, आणि जो 5वा पिता आहे गर्भाचं दुःख नाहीसं करणारा, जन्म मरणाची अनिष्ट परंपरा घालवणारा, असा जो पिता आहे तो भाग्याशिवाय प्राप्त होत नाही. नाथ महाराज सांगतात, मागचे जे 4 बाप आहेत ते याचे सावत्र बाप आहेत. मागील पितेचे 4 जण ते याचे सावत्र बाप जण. माता पिता भिन्न भिन्न, सखे पण त्याचे. लौकिक माता पिता वेगवेगळे असते, आई वेगळी बाप वेगळा. सखे पण आलं का त्यामध्ये? सखे पण आलं नाही. पण आमचे श्रीगुरुरूपी माता पिता कसे हे एकत्व नाही. म्हणून शिष्याला जर खरे आई वडील कोण असतील तर श्री गुरु हेच आई वडील आहेत. गोड परिहार दिला. अर्जुन महाराज देवाजवळ परिहार देतात, देवाला प्रार्थना करतात, देवा तुझे किती उपकार म्हटले. अवजे अवधारा भला केरो फेरेला संसारा, झालो जननी जठर झोला वेगळा प्रभू, जन्मलेपणा फुले आजी डोळा देखील, जीवित हाता चढले आवडत असे माझी दैवा दशा उदयले, आजी आयुष्या उज्जवल झाली. अर्जुन महाराज भगवंताचा परिहार देतात, देवा तुझी किती कृपा आहे. कारण अर्जुनाला देवाने बोध केला, तो गुरुरूपाने बोध केला, आणि गुरुरूपाने बोध केल्यानंतर अर्जुन देवाला परिहार देतात, देवा तुझ्या कृपेमुळे आज माझा नवा जन्म झाला. आत्मज्ञान होणे हा नवा जन्म आहे. तुझ्या कृपेमुळे आज माझा नवा जन्म झाला. परिणाम आईच्या गर्भवासाचं जे दुःख आहे, आईचं दुःख आहे, लाक्षाग्रह आहे,
गर्भाच्या लाक्षागृहातून आज आम्ही बाहेर आलो. देवा, ही तुझी फार मोठी कृपा आहे. आज आमचा जन्म झाला, आज आमच्या दैवाला सुदैवता प्राप्त झाली. कोण परिहार देतात? अर्जुन महाराज देवाला परिहार देतात. आता येणे वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेर अंधारे, म्हणून देखत असे साचोकारे स्वरूप तुझे. ज्ञानोबा वर्णन करतात, देवा तुझ्या कृपेमुळे आता आमचा आत्ताही अंधार गेला आणि बाहेरचाही अंधार गेला. आतला अंधार गेला म्हणजे स्वतःला ब्रह्मस्वरूप न मानता जीव मानणं हा आतील अंधार आहे. बाहेरचा अंधार म्हणजे प्रपंचाला ब्रह्म न समजता प्रपंच रूप पाहणं हा बाहेरचा अंधार आहे. देवा तुझ्या कृपेने हे दोन्ही जे काय अंधार आहे ते सगळं निघून गेलं. देवा तुझी खूप मोठी कृपा आहे. म्हणून जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर परब्रह्म वस्तू कोण असतील तर श्री गुरु आहेत. एक नाथ महाराजांनी गोड चिंतन केले भागवतामध्ये. नाथ महाराजांनी सद्गुरूपेक्षा जगामध्ये कोणी श्रेष्ठ नाही, त्यासाठी 4-5 गोष्टीची तुलना नाथ महाराजांनी केलेली आहे. नाथ महाराजांनी आई वडिलांबरोबर तुलना केली, नाथ महाराजांनी स्वामी बरोबर तुलना केली, नाथ महाराजांनी कुलदेवतेबरोबर तुलना केली. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, सागर आणि परब्रह्म या सगळ्या वस्तूंबरोबर नाथ महाराजांनी तुलना केली. पण या सगळ्यापेक्षा श्री गुरु कसे श्रेष्ठ आहेत हे गोड नाथ महाराजांनी सांगितलं. महाराज सुरुवातीला म्हणतात गुरु मनोपित्या समान, तो एक जन्मीचा जा, हा माय बाप सनातन जनक पूर्ण जगाचा. नाथ महाराज सांगतात गुरूंची जर आपल्या पित्याची लौकिक पित्याची तुलना जर केली तर काय, लौकिक पिता हा एक जन्मातला असतो, पण श्री गुरु रूपी पिता हा माय बाप सनातन अनादी काळापासून श्री गुरु आपले पिता आहेत. जनक पूर्ण जगाचा, सगळ्या जगाचे जनक जर कोण आहे तर श्री गुरु आहेत. पुढे नाथ महाराज म्हणतात लौकिक आईची आपण तुलना श्री गुरु बरोबर करूया. लौकिक माता सुद्धा गुरु बरोबर तुलना होऊ शकत नाही. गुरु म्हणून माते समान किंवा गुरु माते समान पाहो, तर गर्भ जन्मी तिचा स्नेह, गर्भवास निवारी गुरु राहो, अधिक स्नेह पुत्रा परिसर. नाथ महाराज सांगतात लौकिक माता आणि गुरुची जर आपण तुलना केली तर लौकिक मातेचं प्रेम गर्भस्थ पुत्रावर असतं. नाथ महाराज म्हणतात पण आमची श्री गुरु रूपी जी काही माता आहे, गर्भवास निवारे गुरुराव, अधिक स्नेह पुत्रा परिस. गुरुराव काय करतात तर गर्भाचं दुःखच नाहीसं करतात, म्हणजे सख्या पुत्रापेक्षा अधिक प्रेम करतात. नाथ महाराजांचे आणखी एक ओवे. नाथ महाराज सांगतात उदरा बाहेर घातल्या पाठी, माता पुत्र स्नेह कळवळा उठी, बाहेरले सुने आपले पोटी निज स्नेह गोवटी गुरु माता. लौकिक माता आनंदित केव्हा होते, जेव्हा पोटातला गर्भ बाहेर लौकिक माता सोडते त्यावेळेस लौकिक मातेला आनंद होतो. पण गुरुरूपी माता काय करतात, बाहेरचा गर्भ आपल्या पोटात घालतात, म्हणजे आपल्या स्वरूपावर बसवतात. स्वामी बरोबर तुलना करतात. गुरु मानो स्वामी समान, स्वामी न चुकवी जन्म मरण, सद्गुरु चुकवी जन्म मरण, स्वामी संपूर्ण गुरु राहो. नाथ महाराज सांगतात स्वामी बरोबर आपण तुलना केली तर स्वामी जन्म मरणाचं दुःख घालू शकत नाही, पण श्री गुरु मात्र आपलं जन्म मरण घालवतात. म्हणून जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ स्वामी कोण आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणून सगळ्याचे स्वामी कोण आहे, श्री गुरु आहे. नाथ महाराज पुढे कुलदेवते बरोबर श्री गुरुची तुलना करतात. गुरु मानो कुलदेवता, तव तिसी कुलधर्मी पूज्यता, हा कुलदेवतेची देवता नित्य पूज्यता निजगर्वी. नाथ महाराज सांगतात गुरुची कुलदेवतेची तुलना केली तर त्या कुलदेवतेला फक्त कुलाचारामध्येच किंमत असते, पण आमचे श्री गुरु कसे आहेत, आमचे श्री गुरु कुलदेवतेची देवता आहे. त्रिभुवनामध्ये पूजनीय जर कोण असतील, गुरु परब्रह्म, देवाचा आहे देव, कडे परब्रह्म, सद्गुरूची मूर्ती. ज्ञानोबा वर्णन करतात कुलदेवतेची देवता कोण आहे, श्री गुरु आहे. कल्पतरू, कामधेनू, चिंतामणी या पदार्थाची तुलना नाथ महाराज गुरु बरोबर करतात. गुरु कल्पतरू समान श्री गुरु मानूया. कल्पतरू काय करतो, कल्पना केलेली वस्तू प्राप्त करून कल्पना वाढवतो, पण श्री गुरु काय करतात, अंतःकरणातली कल्पनाच घालून टाकतात, म्हणजे निर्विकल्प कल्पनातीत ब्रह्म वस्तूची प्राप्ती करून देतात. श्रेष्ठ कोण आहे, श्री गुरु आहे. ज्ञानोबा सांगतात जय जय देव श्री गुरु, अकल्पनाख्य कल्पतरो स्वस्विद्रुम बीज प्ररोहनावनी. कल्पनातीत ब्रह्म वस्तूची प्राप्ती करून देणारे श्री गुरु आहेत. पुढे नाथ महाराज चिंतामणी बरोबर गुरुची तुलना करतात. चिंतामणी गुरु जर आपण त्याची तुलना केली, चिंतामणी ते चिंतेल्या अर्थात, सद्गुरु कधी चिंतेच्या घालतात. चिंतामणी काय करतो, चिंतन केलेली वस्तू प्राप्त करून चिंता वाढवतो, पण श्री गुरु अंतःकरणातली चिंताच नष्ट करून टाकतात. चिंतामणीपेक्षा श्रेष्ठ श्री गुरु आहे. पुढे नाथ महाराज कामधेनूची श्री गुरुची तुलना करतात. कामना केलेली वस्तू कामधेनू प्राप्त करून कामना वाढवते, पण सद्गुरु काय करतात, अंतःकरणातली कामनाच नष्ट करतात. शेवटी नाथ महाराज समुद्राबरोबर अशा प्रकारे श्री गुरुची तुलना करतात. गुरु समान म्हणून सागरो,
नाथ महाराज म्हणतात तो गंभीर आहे पण सदा क्षारू. सागर आहे ना गंभीर आहे पण तो सदा खारट आहे. पण आमचे श्रीगुरु कसे हा स्वानंदे नित्य निर्भरो अति मधुर निज बोधे. नाथ महाराज सांगतात सागर गंभीर आहे पण खारट आहे. आमचे श्रीगुरु गंभीर आहे पण अति गोड आहे. विठ्ठल शेवटी नाथ महाराजांना कोणतीच वस्तू श्री गुरुच्या तुलनेमध्ये दिसली नाही. पण शेवटी परब्रह्म वस्तू नाथ महाराजांना दिसली. गुरु मनो परब्रह्म समान हेही बोलणे किंचित न्यून. गुरु वाक्य ब्रह्म सप्रमाण एरवी ब्रह्म शब्द मात्र. नाथ महाराज जर गुरुची आणि परब्रह्माची तुलना केली तर ते सुद्धा बोलणं किंचित न्यून आहे. कारण गुरु वाक्यामुळे ब्रह्माला ब्रह्म पण येतं. एरवी ब्रह्म हे शब्द मात्र असतं. ब्रह्म सर्वाचे प्रकाशक सद्गुरु तयाचाही प्रकाशक येऊन गुरु होणे अधिक नाही अनेक पूज्यत्वे. ब्रह्म सर्वाचं प्रकाशन करतं पण श्री गुरु त्या ब्रह्मालाही प्रकाशामध्ये आणतात. म्हणून जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असतील तर श्री गुरु आहेत. म्हणून ज्ञानोबा सांगतात श्री गुरु सारेखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करे ज्ञान देवा म्हणे तर. दास नेने साधनास आन काही. गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरुपिता जो गुरु पूजे पर्वता मार्गो नेने गुरु संप्रदाय धर्म ते जयाचे वर्णाश्रम गुरु परिचर्या नित्य कर्म जयाचे गा जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरुवाक्य वाचुनी शास्त्र हातीना शिवे. आपला जप विठ्ठल विठ्ठल जप नाही. आपला जप भोले बाबा जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरुवाक्य वाचुनी शास्त्र हातीना शिवे. श्री गुरुने जे आपला उपदेश केला तेच महावाक्य आहे. दुसरं काहीच महावाक्य नाही. असे जे महापुरुष असतात संत महात्मे असतात त्यांचं किती मोठेपण आहे. थोडस आपण जर बाबांच्या चरित्राचं चिंतन केलं. बाबांचा जन्म हा नगर जिल्ह्यामध्ये झाला. नगर जिल्ह्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये ओवी असते ना तरी नगरांतरी वसीजे तरी नागरच होई. ही ओवी आल्यानंतर बाबा खूप गोड वर्णन करायचे. विठ्ठल नगर जिल्हा हा सुजलाम सुफलाम आहे. ज्या तरी अनादी पंचक्रोश क्षेत्र त्रिभुवन पवित्र जगाचे जीवनसूत्र महालय असे भगवान ज्ञानोबरांनी नेवासा क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली. भगवती आदिमाया आदिशक्ती त्या ठिकाणी विराजमान आहेत. ऋषी मुनींनी संतांनी तपश्चर्या केली. साधू संतांनी तपश्चर्या केली. भगवान वृद्धेश्वर त्या ठिकाणी विराजमान आहेत. संतांची तपोभूमी ऋषी मुनींची तपोभूमी असणारे शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज त्याच परिसरामध्ये आहेत. अशा पुण्यभूमीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये कोळ सांगवी गावामध्ये गुरुवरे बाबांचा जन्म झाला. पवित्र त्रिकुळ पावन तो देश हरीचे दास जन्म किती. गुरुवरे बाबांचा जन्म सांगत असताना 17 फेब्रुवारी 1930 साली गुरुवरे बाबांचा जन्म झाला. पण त्या कोणत्या कुळात झाला. लौकिक दृष्ट्या ते घर जरी सामान्य असेल पण शास्त्रदृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या ते कुळ अत्यंत पवित्र होतं. श्रीनाम श्रीमताम घे योग भ्रष्ट बीजायती जयाच्या कोळी चिंता झाली. ईश्वराची पतिव्रता जे सिद्धांताच्या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी. ज्यांच्या जे घरामध्ये सारासार विचार हाच मंत्री आहे. ज्यांच्या घरामध्ये वेद ही जागृत देवता आहे.
ज्यांच्या घरामध्ये चिंता ही ईश्वराविषयीच आहे, अशा पवित्र घरामध्ये गुरुवारे बाबांचा जन्म झाला. गुरुवाऱ्यांच्या बाबांच्या आई वडिलांचं नाव पूजनीय श्री अश्रूजी महाराज तीर्थस्वरूप पिताश्रींचं नाव, आणि आईसाहेबांचं मातोश्रींचं नाव पूजनीय वैकुंठवासी श्री गीता देवी. या दाम्पत्याच्या पोटी माता पितेच्या पोटी गुरुवारे बाबांचा जन्म झाला. 3 अपत्य जन्माला आले. एक आहे देवीदास श्री गुरु बाबा आपले, आणि त्यांच्या धाकट्या भगिनी सुलोचना. विठ्ठल गुरुवारे बाबा जन्माला आले. 4थी पर्यंत शिक्षण गुरुवारे बाबांनी कोळ सांगवीलच घेतलं. ज्ञानोबा सांगतो, भूमीचे माधव सांगे कोंबाशी लवलव नाना आचार गौरव सुसफुली नाचे. गुरुवारे बाबांच्या त्या लहान रूपामध्ये एक मोठे महापुरुष संत महात्मे विराजमान होते. जसं तुमचं आमचं बाळपण खेळण्यामध्ये जातं, तसं संतांचं बाळपण खेळण्यामध्ये जात नाही. सामान्य जीवाचं बाळपण अज्ञानात जातं. बाळपण गेले नेता किंवा बाळपणी 80 वर्षे गेली 12 खेळता या पोरा नानामध्ये. गुरुवारे बाबांचं खेळामध्ये मन रमत नव्हतं, शाळेमध्ये त्यांचं शिक्षणामध्ये मन रमत नव्हतं. गाथ्याचे अभंग पाठ करावे, ज्ञानोबाचे अभंग पाठ करावे. बाबांना परमार्थाचा खरा वसा प्राप्त झाला. त्यांच्या मातोश्री पैठणच्या एकनिष्ठ वारकरी होत्या, आणि त्या मातोश्री गुरुवारे बाबांना पैठणला पायी घेऊन जायच्या. चौथीपर्यंत शिक्षण झालं. 5वीला कोरडगावला घालण्यात आलं. कोरडगावमध्ये पण बाबांचं मन शिक्षणात रमत नव्हतं. रामविजय हरिविजय ग्रंथ घ्यावा, विद्यार्थ्यांना म्हणावं, अरे काय शाळेत शिकता म्हणते, चला रामविजय घ्या, हरिविजय घ्या, ग्रंथ वाचा, अभंग पाठ करा. अशा प्रकारे अभंग पाठ करायचं, भगवंताची कथा कीर्तन श्रवण करायचं. त्यामध्ये गुरुवाऱ्यांचं बाबांचं मन रमलं. गुरुवारे बाबांचं शिक्षण फक्त इयत्ता 6वी आहे. इयत्ता 6वी पर्यंत गुरुवारे बाबांनी शिक्षण घेतलं. त्यामध्ये पैठणच्या वारीमध्ये बाबांचा परमभाग्य असं प्रातस्मरणीय पूजनीय श्री गुरु वामन भाऊ महाराजांची भेट झाली, आणि त्यांच्या हातून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा गुरुवारे बाबांनी धारण केली. सगळ्यांनी सांगितलं, गुरुवारे बाबांची सहज जे ओढ आहे आळंदी क्षेत्रामध्ये निर्माण झाली. सगळ्यांनी सांगितलं. एक प्रसंग बाबांच्या जीवनामध्ये घडला. बाबांच्या ज्या गावामध्ये आंबे प्रसिद्ध आहेत, ते आंबे विकण्यासाठी सगळेजण पुकाना नावाचं गाव आहे, तिथं ते जायचे. सगळे पुकाना गावाला जायचे. गुरुवारे बाबा हे बाल्य अवस्थामध्ये ते आंबे विकण्यासाठी गेल्यानंतर आंबे विकले, आणि आंबे विकत परत माघारी येत असताना पुष्कळ पाऊस झाला. बैलगाड्याचा प्रवास होता. बाबांचे जे काही 2 बैल होते, ते बैल खूप मजबूत होते, आणि मग ते परत प्रवास करत असताना एका खोडसाळ बैल मालकाने काय केलं, गुरुवारे बाबांची गाडी पुढे ढकलली, आणि स्वतः सगळे मागे राहिले. पुढे सगळा चिखल होता, पाऊस येत होता, आणि त्यात 2 दिवसाच्या सतत प्रवासामुळे गुरुवारे बाबांना बाल्य अवस्थेमध्ये झोप लागली होती. आणि काय झालं, त्या चिखलातून जात असताना, कठीण प्रसंगातून जात असताना गुरुवारे बाबांच्या बैल जोडीचा जो एक बैल आहे, तो एक बैल थकला, आणि थकल्यानंतर खाली बसला, आणि दैवयोगानं तिथंच तो मरण पावला. गुरुवारे बाबांचं मन असे, ते वाट कृपेची करीतो, दिशा तिसण्या भरितो, जीवातळी अंतरितो आपला जीव, दुःख उद्विग्न झाले बाबा. ऐसिया लघिमा चालता, कृमी कीटक पांडू सुद्धा देखे तरी मागवता हळूची नये. असे ज्या महापुरुषांची अवस्था आहे, त्यांनी ते पाहिलं. बैल गेलेला आहे, बाबांचं मन उदास झालं, आणि सहज गुरुवारे बाबांची सहज इच्छेनं गुरुवारे बाबांना ज्ञानोबांनी प्रेरणा दिली, आणि आळंदी क्षेत्रामध्ये गुरुवारे बाबा आले. आणि त्याचं कारण सांगितलं जातं, बाबा आळंदीला का आले, तर भगवान ज्ञानोबाने गुरुवारे बाबांना बोलवलं. कारण आपलं राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी, आपल्या ज्ञानेश्वरीचा प्रचार करण्यासाठी योग्य अधिकारी कोण आहे, तर गुरुवारे बाबा आहे. म्हणून गुरुवारे बाबांना भगवान ज्ञानोबांनी आळंदी क्षेत्रामध्ये बोलवलं. आजन वृक्षाखाली ज्ञानेश्वरीचे पारायण केले. पारायण केल्यानंतर सत्कर्माचा परिपाक झाला. ऐसे कर्म साम्य दशा होय ते विरेशा. मग श्री गुरु आपैसा भेटीची का प्रातस्मरणीय श्री गुरु शांताराम गुरुजी त्यांची भेट झाली, आणि पूजनीय श्री गुरु शांताराम गुरुजींनी गुरुवारे बाबांना 4 वर्ष संस्थेमध्ये अध्ययनासाठी ठेवलं. त्यावेळेस संस्थेचे अध्यक्ष प्रातस्मरणीय श्री गुरु लक्ष्मण महाराज इगतपुरीकर होते. श्री गुरु भाऊसाहेब महाराज हे अध्यापन करत होते, शिकवत होते, आणि या महापुरुषांच्या सानिध्यामध्ये गुरुवारे बाबांनी 4 वर्षाचा अभ्यासक्रम केला. काही गुरु शिष्याची जोडी 4 वर्ष अभ्यासक्रम केला नव्हे, परत गुरुजींनी स्वतः गुरुवारे बाबांना आपली सेवा करण्यासाठी बोलवून घेतलं, आणि थांब इथंच थांब अधिकार ओळखला. कारण अशी गुरु शिष्याची जोडी फारशी पाहायला मिळत नाही. जसं सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज, सद्गुरु ज्ञानोबा किंवा श्री संत जनार्दन स्वामी, शांतीप्रम एकनाथ महाराज, किंवा सद्गुरु बाबाजी चैतन्य जगद्गुरु तुकोबाराय, ही जशी गुरु शिष्याची जोडी होती, तसंच गुरुवारे बाबा पूजनीय शांताराम गुरुजी आणि
आणि गुरुवारी भोले बाबा यांची जोडी. काय गुरु शिष्य असामान्य असते, गुरु शिष्य सहजासहजी अशा प्रकारे मिळत नाहीत. स्वामी विवेकानंदांचे चिकित्सक वृत्ती होते. स्वामी विवेकानंद नेहमी प्रवचन झाल्यानंतर ते प्रवचन करणाऱ्या महाराजांना विचारायचे, म्हटले बुवा ज्या देवाचं वर्णन तुम्ही केले त्या देवाला तुम्ही पाहिलंय का? ते म्हणायचे आम्ही देवाचं फक्त परोक्ष वर्णन करतो, आम्हाला त्या देवाचं दर्शन नाही. असे 2 वर्ष स्वामी विवेकानंद फिरत होते आणि शेवटीच्या काळामध्ये मग परम भाग्याने रामकृष्ण परमहंसाची भेट झाली. प्रवचन झालं, वंदन केलं आणि विचारलं ज्या देवाचं वर्णन तुम्ही केले त्या देवाला तुम्ही पाहिलंय का? गुरुवारी बाबा नेहमी सांगायचे, ते म्हणाले तुला पाहायचंय का? काना मस्तकावर हात ठेवला आणि काना वचनाची भेटी तुका म्हणे कानी ऐकेली मात त्वची झाला घात जीवपणा ब्रह्मस्वरूपाचं दर्शन स्वामी विवेकानंदांना झालं. तर स्वामी रामकृष्ण परमहंसांना स्वामी विवेकानंद म्हणतात, गुरुजी तुम्हाला शोधण्यासाठी 2 वर्ष फिरत होतो म्हणे, तुमच्यासारखे श्रीगुरु प्राप्त व्हावे म्हणून 2 वर्षापासून तुमची वाट बघत होतो. तेव्हा स्वामी रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांना सांगतात, अरे विवेकानंद तुझ्यासारखा सत्पात्र शिष्य प्राप्त व्हावा म्हणून 2 जन्मापासून वाट बघत होतो. विठ्ठल गुरुवारी बाबा आणि गुरुवारी गुरुजी यांची भेट झाली, सेवा केली. शांताराम पूजनीय शांताराम गुरुजी पंढरी क्षेत्रामध्ये चातुर्मास राहायचे. चातुर्मासामध्ये असताना सेवा कशी करावी ज्ञानोबाने आचार्यापासून पदावर ओव्या लिहिलेले, त्या पद्धतीने सगळी सेवा करावी. सकाळी 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठावं, आपला नियम उरकून घ्यावा, श्री गुरु गुरुजींना स्नानासाठी गरम पाणी आणून द्यावं. पण दरवाजाजवळ हंडा नेल्यानंतर दरवाजा उघडून पाणी आणले असं म्हणायचं नाही. पूजनीय श्री गुरु गुरुजींनी सांगितलं, बोलवलं तरच हंडा घेऊन जायचा. एकदा काय झालं, श्री गुरु गुरुजींना थोडा जास्त विश्रांती झाली. जवळजवळ गुरुवारी भोले बाबा 6 तास उभे होते, 6 तास, पण दरवाजा उघडून कधी बघितलं नाही. गुरुजीने हात मारल्यानंतर हंडा मध्ये नेला. विठ्ठल अशी सेवा केली. ज्ञानोबाने सांगतात, गुरुचे भुवन आपण मी होईन, दास्य होईन करीन दास्य तेतीचे, निर्गमागमे दातार जे ओलांडीचे ती उंबरे ते मी होईन आणि द्वारे द्वारपाल. या सगळ्या ज्ञानोबाच्या आचार्यापासून पदावरच्या ओव्या गुरुवारी बाबांनी सेवा केली. गुरुवारांची सेवा केली आणि सेवा करत असताना पंढरी क्षेत्रामध्ये श्री गुरु गुरुजींकडे जे काही शारीर भाष्य आहे, पंचदशी तर्कसंग्रह, वृत्ती प्रभाकर आदी ग्रंथाचं चिंतन केलं. पूजनीय धोंडा महाराज देगलूरकर, पूजनीय एकनाथ महाराज देगलूरकर, पूजनीय धारुक शास्त्री या महापुरुषाकडे उपनिषद, गीता भाष्य आदी जे काही ब्रह्मसूत्रासारखे ग्रंथ आहेत, चतुसूत्री आमोद, या सगळ्या ग्रंथाचं चिंतन गुरुवारी बाबांनी केलं. पंढरी क्षेत्रामध्ये बाबांनी फक्त एकच केलं, गुरुसेवा आणि अध्ययन, या 2 गोष्टी गुरुवारी बाबांनी केल्या. चातुर्मास झाल्यानंतर आळंदीला बाबा आले, पूजनीय श्री गुरु गुरुजी आल्यानंतर गुरुजींची प्रकृती बिघडली. रक्तदाबाचा त्रास होता. रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे आता मग सांगितलं माझे जे पाठ आहेत, गुरुवारी बाबांना सांगितलं तुम्ही माझे पाठ घ्या. गुरुवारी भोले बाबा पाठ घ्यायचे. पाठ घेत असताना मग सकाळी गुरुजींना स्नानासाठी पाणी आणून द्यावं, सकाळी कुंडावर भागीरथी कुंडावर स्नान करावं, लवकर उठावं, आपला नियम उरकून घ्यावा, गरम पाणी आणून द्यावं, सकाळचे 10-10:30 पर्यंत पाठ घ्यावे, 10:30 श्री गुरु गुरुजींना जेवण आणून द्यावं. गुरुजींची विश्रांती झाल्यानंतर दुपारचं प्रवचन झाल्यानंतर श्री गुरु गुरुजींना हाताला धरून जोग महाराजांच्या समाधीजवळ घेऊन यावं, परत तिथून परत संस्थेमध्ये घेऊन यावं, संध्याकाळचं जेवण आणून द्यावं. सगळे जे काही चरण संवाहन, डोक्याला मालिश करणं, चरण संवाहन करणं, या सगळ्या सेवा गुरुवारी भोले बाबांनी गुरुजींच्या केला. सेवा करत असताना कसल्याही प्रकारच्या अंतकरणामध्ये इच्छा नाही. जसं ज्ञानोबा म्हणतात, आणि माझे गुरु एकलवते कृपेशी एक हाते झाले ते एक पत्नी व्रतची घेवावी. जसे श्री गुरु गुरुजींना पुष्कळ शिष्य होते, गुरुवारी भोले बाबांनी अशी सेवा केली. त्या सेवेचा परिणाम श्री गुरु गुरुजींचे एकनिष्ठ सेवक कोण ठरले? गुरुवारी भोले बाबा ठरले. किती सेवा केली. आणि पूजनीय शांताराम गुरुजी सुद्धा गुरुवारी बाबावर किती प्रेम करायचे, पुत्रवत प्रेम करायचे. एक प्रसंग सांगतो फक्त. गुरुवारी भोले बाबांचे वडील आजारी होते. वडील आजारी असल्यामुळं औषध उपचार केले, कोळसांबेला पण काही फरक पडला नाही. शेवटी कालांतरानं 7-8 दिवसामध्ये गुरुवारी बाबांचे जे काही वडील वैकुंठवासी झाले. कोळसांबेहून तार आली ती नेमकी पूजनीय गुरुजींच्या हातामध्ये पडली. गुरुजींनी ती तार घेतली. त्याच काळामध्ये नेमके गुरुवारी भोले बाबा आजारी होते. नाही सांगितलं. आजार 4-5 दिवस आजार निघून गेला. 8-10 दिवस झाले. 10 दिवस झाल्यानंतर श्री गुरु गुरुजींनी गुरुवारी भोले बाबांना हाताला धरलं, घडलेला सगळा प्रकाश सांगितला. 10व्या दिवशी आळंदीलाच इंद्राणीच्या तीरावर पिंडदान केलं. विठ्ठल इतकं पुत्रवत प्रेम करणारे कोण श्री गुरु आहेत?
सांगितलं नाही. गुरुवर्य बाबांनी सेवा केली. सेवा करत असताना गुरुजींच्या औषध पाण्यासाठी पैसे कमी पडत होते. त्यावेळेस हरिभक्त परायण मुंबईचे गणपतराव सारंग त्यांनी पैशाची योजना केली. पैसे कमी पडत होते. गुरुवर्य भोलेबाबा म्हणाले, वेळ जर आली तर माझ्या नावावरची जमीन, माझ्या नावावरचे मी घर विकेन आणि गुरुवर्य गुरुजींच्या औषध पाण्याची सगळी व्यवस्था करेन. रक्तदाबाचा त्रास होता, उलटी यायची. ती उलटी कधी सांगता येत नव्हतं. बाबांना हाक मारेपर्यंत पात्र आणेपर्यंत ती उलटी व्हायची. बाबा पात्र आणण्याची वाट बघत नव्हते. बाबाने हाक मारले नाही मारले, उलटी उमाळा यायला की गुरुवर्य भोले बाबा आपली हाताची वाटी पुढे करायचे आणि ती जी काही उलटी आहे ती उलटी आपल्या हातामध्ये घ्यायचे. अशी जी काही अनन्य जी काही सेवा आहे, अनन्य गुरुनिष्ठा गुरुवर्य भोले बाबाने पूजनीय श्री गुरु गुरुजींची केल्यानंतर त्या रक्तदाबाच्या त्रासामध्ये 1966 साली श्री गुरु गुरुजी श्री विठ्ठल असा जप करीत परमात्म्याचं नामस्मरणाचा टाहो फोडीत पंढरीनाथ परमात्म्या चरणी लीन झाले. पंढरी क्षेत्रामध्ये गुरुवर्य बाबांनी गुरुजींची समाधी बांधली. तदनंतर दरवर्षी समाधीची महापूजा, कीर्तन, भजन सर्व उत्सव गुरुवर्य बाबांनी केले आणि गुरुच्या ऋणातून उतराई काहीतरी व्हावं आणि गुरुची निरंतर स्मृती राहावी म्हणून आपल्या कोळसांगे गावामध्ये पूजनीय गुरुवर्य भोले बाबांनी आपल्या गुरूंचं समाधी मंदिर बांधलं, निरंतर स्मृती राहावी म्हणून. तदनंतर गुरुवर्य गुरुजींचे असणारे जे काही अभंग निरूपण पहिला भाग, दुसरा भाग हाही गुरुवर्य बाबांनी प्रकाशित केला. तदनंतर मावळवीत विश्वाभासू हे 16व्या अध्यायावरचे प्रवचन आहेत. हे सगळे प्रवचन गुरुवर्य बाबांनी काय केले, प्रकाशित केले. गुरुवर्यांची काहीतरी सेवा घडावी म्हणून. गुरुवर्यांचं जे जीवन होतं ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. जसे गुरुजींचं जीवन होतं, श्री गुरु गुरुजींचं जसं जीवन होतं तसंच गुरुवर्य बाबांचं जीवन होतं. अपरिग्रही जीवन आहे. आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बाबांची 10 बाय 10 खोली आहे आणि त्या खोलीमध्ये बाबा राहायचे. घोंगडी राहायची, एक शाल राहायची. त्या वळणीवर 2 सदरे, 2 धोत्र, 2 उपरणे राहायचे. तीच गुरुजींची मुडकी पेटी, ती मुडकी पेटी तशीच राहायची. 2 देवाचे फोटो होते, एक पांडुरंगाचा आणि गुरुजींचा. पंढरीमध्ये सुद्धा तसंच ज्या खोलीमध्ये श्री गुरु गुरुजी राहिले ते 3 खाटाची जी 3 फळ्याची खाट राहायची तिथंच बाबा राहिले. ती मुडकी पेटी तिथंच बाबा अशा प्रकारचे राहिले. गुरुवर्यांच्या भाषेमध्ये गुरुवर्य बाबा वैराग्याची व्याख्या सांगायचे. आवश्यक गोष्टीचा स्वीकार आणि अनावश्यक गोष्टीचा त्याग त्याला वैराग्य म्हणा. गुरुवर्य बाबांच्या जीवनामध्ये खूप खूप मोठे प्रसंग आहेत. बाबा पाठ घ्यायचे, ज्ञानेश्वरीचा पाठ सांगायचे. बाबांचा पाठ म्हणजे हा आनंदाची मेजवानीच राहायचे. सगळे मुलं 3रं वर्ष केव्हा येतं त्याची वाट बघायची. 2 वर्ष काढायचे, 3रं वर्ष केव्हा येतं आणि गुरुवर्य बाबांचे पाठ केव्हा ऐकायला मिळतात. कैसे आगाळी दैवाचे जे गंगा बोलले अमृताचे होका जपतपे श्रोतयांची फळ आले. एरवी पाठाला न येणारा विद्यार्थी सुद्धा त्या थंडीच्या दिवसात 6 वाजता जागा पकडायला यायचा. बाबांचं श्रवण करायला मिळावं म्हणून जागा पकडण्यासाठी अशा प्रकारे तो 6 वाजता विद्यार्थी यायचे, श्रवण करायचे. ब्रह्मरसाची जी काही मेजवानी पंगत गुरुवर्य बाबांचे ज्ञानेश्वरी गोड सांगायचे, पंचदशी गोड सांगायचे. त्याचा साधकावर इष्ट परिणाम व्हायचा. साधकावर इष्ट परिणाम व्हायचा. साधकाच्या ठिकाणी साधकत्व जागृत व्हायचं आणि ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान व्हायचं. तुकोबरांच्या भाषेमध्ये संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप. ज्ञानेश्वरी श्रवण झाले मग तो साधक कसा व्हायचा. जयाचे निवाक्य उजिरे झाले चित्त निधळे ब्रह्माचे निपारे निशंक वय. तुकाराम महाराज काय म्हणतात पुढे म्हणतो, म्हणजे अशा प्रकारे तो जो काही साधक आहे ब्रह्मनिष्ठ अशा प्रकारे ब्रह्मस्वरूपामध्ये तो काय होतो, विराजमान होतो. यज्ञात्वान पुनर्मोह मेवम यास्यसि पांडव. त्या गुरुवर्यांचं ज्ञानेश्वरीचं श्रवण झालं. शेवटच्या काळामध्ये बाबांना त्रास होत होता, खोकल्याचा त्रास व्हायचा. बाबा पाठ घेत असताना थोडं थांबायचे. थोडं थांबल्यानंतर परत पाठ सुरू करायचे. पण पाठ बाबांनी बंद केला नाही. शेवटी मारुती बाबांना कळालं, गुरुवर्य मारुती बाबांना कळालं की गुरुवर्य बाबांना त्रास होतो आणि गुरुवर्य बाबा स्वतःहून कधीही पाठ बंद करणार नाही. गुरुवर्य बाबांनी शांतीब्रह्म मारुती बाबांनी विद्यार्थ्यांना सांगितलं, म्हणजे काय करा तुम्ही जा आणि गुरुवर्य बाबांना प्रार्थना करा की अशा प्रकारे तुमची प्रकृती ठीक होईपर्यंत पाठ बंद ठेवा. प्रकृती चांगली झाली की मग आपण परत पाठ घेऊ. तेव्हा सगळे विद्यार्थी भीत 3ऱ्या वर्षाचे गुरुवर्य बाबांच्या खोलीमध्ये गेले. बाबांना म्हणाले, बाबा
तब्येत ठीक होईपर्यंत आपण पाठ काय करा, पाठ बंद करा. त्यास गुरुदेव बाबा म्हणाले चला बाहेर, चला लगेच पाठ घ्यायचा आहे. पंचदशी हातामध्ये घेतली, ज्ञानेश्वरी हातामध्ये घेतली, लगेच पाठ सुरू केला. गुरुदेव बाबाने कधीही पाठ बंद ठेवला नाही. अशा प्रकारे ज्यांची निष्ठा आहे, अध्ययन अध्यापन ज्यांनी केलं आपल्या आयुष्यामध्ये, गुरुदेव बाबांच्या खोलीमध्ये आपण गेल्यानंतर आपण पाहिलं असेल, कधी जरी गुरुदेव बाबांच्या खोलीमध्ये गेला आपण, हातामध्ये ज्ञानेश्वरी राहायची. जर हातामध्ये ज्ञानेश्वरी नसेल तर हातामध्ये जपमाळ राहायचे. विठ्ठल संस्थेची सेवा करत असताना 80 ते 84 सालामध्ये 3 वर्ष 11 महिने गुरुदेव बाबा चिटणीस होते. खूप अशा प्रकारचं जीवन सुंदर होतं. खूप पारदर्शकपणा, शिस्तपणा, नियमबद्धता, हे सगळं जीवन. एक दिवस जर पाठ नाही घेतला, पाठ जर घेतला नाही तर गुरुदेव बाबा जेवण करत नव्हते. म्हणजे असे त्यांचे जे काही बाबांचे नियम होते, जीवनामध्ये वैराग्य, त्याग होता. गुरुदेव बाबांचं कीर्तन म्हणजे ब्रह्मभूत काय होत असे कीर्तने भाग्य तरी लोणी देवाचा. गुरुदेव बाबांनी फेटा घातला, कंबर बांधली, गुरुदेव बाबांकडे पाहिलं की सगळ्या श्रोत्यांना समाधान वाटायचं. आजे भेटले माझे कोडे, बाबांचं दर्शन झालं, चित्ताला एक आत्मिक समाधान वाटायचं. गुरुदेव बाबांची कीर्तनाची पद्धत म्हणजे फडाची पद्धतीप्रमाणे सगळं सावकाश, भजन सावकाश. सुरू करत असताना रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी नाही म्हणायचं, रामकृष्ण हरी पासून सुरुवात करायची. भजन, चाल, अभंग सगळं सावकाश झालं पाहिजे. चाल घेताना डबल चाल. गुरुदेव बाबा म्हणायचे कंडक्टर जसं 2दा घंटी वाजवतो, कंडक्टर 2दा घंटी वाजवतो तसं 2दा चाल झाली पाहिजे. मग शेवटी भजन, चाल, विठ्ठल विठ्ठल. गुरुदेव बाबांचं कीर्तन गोड राहायचं, जसे गुरुदेव माऊली करतात तसं विठ्ठल. आनंदाची पुष्टी राहायची. ते कीर्तन बाबांचं असं होतं, ब्रह्मा न्याला लाळ भोटील असं कीर्तन होतं. तपोनिधाला अभिमान सांडेल असं कीर्तन होतं. तीर्थयात्रा करायला वाटावं, तीर्थयात्रा आपण फुकट करतोय, फक्त गुरुदेव बाबांचंच कीर्तन श्रवण करावं असं बाबांच्या कीर्तनामध्ये आनंद राहायचा. ब्रह्मरसाची मेजवानी राहायची. बाबा नेहमी सांगायचे, कीर्तन करीत असताना जो आपण उपदेश करतो तो उपदेश फक्त सगळ्यासाठी नसून तो उपदेश माझ्यासाठी सुद्धा आहे असा जो मानतो त्याला कीर्तनकार म्हणावं. विठ्ठल सुंदर अशा प्रकारे बाबांच्या आयुष्यामध्ये जो काही वैराग्य आहे. एकदा पूजनीय बाबांनी गुरुजींची जन्मशताब्दी केली. जन्मशताब्दी केल्यानंतर एक प्रवचनकार महाराज आले नाहीत. आल्यानंतर सगळ्यांनी आग्रह केला, बाबांना तुम्ही प्रवचन करा. आणि प्रवचन केल्यानंतर गुरुदेव बाबा प्रवचनाला बसले. त्याच गुरुवरांच्या मुखात ते वाक्य, बाबा म्हणाले मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणापुढे हात पसरला नाही बुवा. त्याचा परिणाम ही जन्मशताब्दी झाली. गुरुदेव बाबांचं बँकेमध्ये खातं नव्हतं, कुणापुढे हात पसरला नाही म्हटले. नसावे वशाळ मग मानिती सकळ, जाय तेथे पावे मान साले बोलिले वचन. एकदा पूजनीय सत्यविजय महाराजांनी, वैकुंठवासी सत्यविजय महाराजांनी मला काय फळं दिले. म्हटले माऊली हे फळं घ्या आणि गुरुवरे बाबांना नेऊन द्या. मी ती फळं घेतली आणि गुरुवरांच्या खोलीमध्ये गेलो, सांगितलं. सत्यविजय महाराजांनी ती फळं दिली, ठेवून घेतले. मला वाटलं बरं झालं, आता उद्या आपण फळं घेऊन जाऊ म्हटलं. आणि मग सुंदर अशी सीताफळं घेतली. मी ती फळं घेतली आणि काय नाही दर्शन केलं, ते फळं ठेवले. बाबांनी स्वीकार केला. परत दुसऱ्या दिवशी म्हटलं आपण फळं घेऊन जायचं. परत फळं घेऊन गेलो, गुरुदेव बाबांचं दर्शन केलं. बाबा रावले, ए बुवा काय लावलंय, घेऊन जा म्हणे. विठ्ठल आपल्यासारखं असं म्हणलं असता येऊ द्या. गुरुदेव बाबांचं जीवन आपल्याला माहिती आहे. पंढरीच्या वाऱ्यामध्ये कुणाचे 5 रुपये जरी राहिले तर गुरुदेव बाबा ती परत करायचे. भाडं जर शेजारच्याचं घेतलं, कोणी शेजारचं वारकरी असेल तर 5 रुपये सुद्धा बाबा परत करायचे. असं ज्यांचं वस्तुनिष्ठ जीवन होतं. जीवनामध्ये दुर्धर अशा 2 शस्त्रक्रियाला बाबांना सामोरं जावं लागलं. पण संपूर्ण भूल न देता ऑपरेशनच्या काळामध्ये गुरुवारी बाबा डॉक्टरांशी बोलत होते. म्हणजे ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये देहाच्या निरसने सगळ्या देहाचा निराश झालेला होता. ऑपरेशन करत असताना 2 तास गुरुवारी बाबा त्या डॉक्टरांशी बोलत होते. 2 शस्त्रक्रिया झाल्या. अशा या दुर्धर शस्त्रक्रियेला सामोरं जाऊन गुरुवारी बाबांनी एवढा मोठा काळ जो आहे पंढरीच्या पांडुरंगाची सेवा केली, सद्गुरु जोग महाराजांची सेवा केली, ज्ञानोबरांची सेवा केली. भगवान ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये 60 वर्ष पायी चालले बाबा. निश्चयानं पायी चालले, गाडीत बसले नाही. पण पायी चालल्यानंतर परत संध्याकाळी कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहावं.
सकाळी जागराला यावं. गुरुदेव बाबांना भजन खूप आवडायचं. गाता भजन असतं, वारकरी भजन असतं, बाबा भजन करायचे, अभंग म्हणायचे, दिंडीत पायी चालायचे. असा जो काही आनंद आहे, आळंदी पंढरीची महिन्याची वारी गुरुदेव बाबांनी केली. चातुर्मास जरी असले तरी आळंदीला वारीला यायचे. पंढरी क्षेत्राला महिन्याला 12 महिने पंढरपूरला बाबा अशा प्रकारे एसटीनं प्रवास करायचा, रेल्वेनं प्रवास करायचा. निष्ठावंत अशा प्रकारे पंढरीची वारी नियमाने केली. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये वारकरी, फडकरी, दिंडीवाले, संस्थानिक जेवढे काही सगळे होते त्याच्यामध्ये गुरुवाराला खूप मान होता. फडामध्ये, प्रत्येक फडामध्ये गुरुदेव बाबांचं कीर्तन राहायचं. सगळे पांडुरंगाचे पुजारी, रुक्मिणी मातेचे पुजारी सुद्धा बाबांना घाबरायचे, फडकरी सुद्धा बाबांना घाबरून राहायचे. असं ज्यांचा एक दबदबा होता, असा प्रकारे ज्यांचं एक विलक्षण आध्यात्मिक तेज होतं. गुरुदेव बाबांच्या नेत्राचे असणारे ठेवण, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आदरयुक्त भीती वाटावी असं ज्यांचं जीवन होतं. गुरुदेव बाबांची नेहमी गोष्टी सांगायचे. गोष्टी सांगायचे म्हणजे गुरुदेव बाबांचे सिद्धांत राहायचे, काही वचनं राहायचे. बाबा म्हणायचे, जीवाने जडावर प्रेम करू नये, जीवाने जीवावर प्रेम करू नये, जीवाने देवावर, देव म्हणजे संतावर प्रेम करावं. गुरुदेव बाबा म्हणायचे, अक्षराची सेवा करण्यासाठी ब्रह्मचारी राहावं, झोपण्यासाठी दुसऱ्याचं अन्न खाण्यासाठी राहू नये. म्हणजे गुरुदेव बाबाचे काही काही वाक्य राहायचे, ते सांगायचे. गुरुदेव शांताराम गुरुजी म्हणायचे, जो परमार्थ करतो त्याला तरी कमीत कमी चांगली देवाची स्वप्न पडावे. आपला परमार्थ चांगला चाललाय कशावर ओळखायचं? जेव्हा आपल्याला पारमार्थिक स्वप्न पडतील, देवाचे स्वप्न पडतील, समजायचं आपला परमार्थ चांगला चाललाय. भजन करून जर संसार स्वप्नामध्ये येत असेल तर परमार्थ कसा चाललाय विचार करा. बाबा असं सांगायचे. म्हणून बाबा म्हणायचे, काय करावं आपण? देवाची सेवा करावी, देवमान्य संतांची सेवा करावी. ज्या श्रीगुरूंनी आपल्यावर ज्ञान देऊन आपल्याला कृतार्थ केले त्या श्रीगुरूंचे नावं आपण कीर्तनामध्ये वेळोवेळी घेत जावे. त्यातून काय होत असतं? गुरुचं जे काही कृतज्ञता भाव आहे तो प्रकट होत असतो. विठ्ठल मनुष्याने कधी करता होऊ नये, फार झालं तर भोगता व्हावं, त्यापेक्षा उत्कृष्ट साक्षी व्हावं बाबा म्हणायचे. म्हणून बाबा म्हणायचे सामान्य राहावं माणसाने. सामान्य शब्दाचा अर्थ बाबा सांगायचे व्यापक म्हणजे मोठा. विषय झाला की उपाधी आली की दुःख आलं, परिच्छिन्नत्व आलं. म्हणून बाबा म्हणायचे, नेहमी माणसाला सामान्य राहावं म्हणजे व्यापक राहावं, बोध मोठा राहावा आपला, ज्याचा आत्मानुभव मोठा तो मोठा. बाबा म्हणायचे, ज्यांच्या सहवासामध्ये आपल्याला पारमार्थिक करण्याची इच्छा निर्माण होते, ज्यांच्याजवळ बसल्यानंतर आपल्याला ज्ञानेश्वरी वाचू वाटते, ज्यांच्याजवळ बसल्यानंतर आपल्याला पाठ ऐकू वाटतात, ज्यांच्याजवळ बसल्यानंतर आपल्याला पंढरीची वारी करू वाटते, समजावं ते महात्मा आहे. ज्यांच्याजवळ बसल्यानंतर ब्रह्मचारी माणसाला लग्न करावं वाटतं, ते कोण आहेत ओळखून घ्या. बाबा सांगायचे. माझा हा महापुरुषांचा वस्तुनिष्ठ महिमा आहे. आपण काय करावं? श्रीगुरूंची सेवा करावी, गुरुवराची सेवा करून काय करावं? कृतार्थ व्हावं असे जे गुरुवरे बाबांचे महावाक्य राहायचे. बाबा संयमाची व्याख्या सांगायचे. त्या इंद्रियांना विहित विषय देणं म्हणजे हाच निरोध आहे. त्या इंद्रियांना तो विषय दिलाच पाहिजे, म्हणजे ह्याला संयम म्हणायचा. असे बाबांचे महावाक्य राहायचे. ते महावाक्याचे ग्रंथच निर्माण होईल. बाबा सांगायचे, माणसाकडे कार्याची दृष्टी नसावी, कारणाची दृष्टी असावी. कारणाची दृष्टी असल्यामुळे मनुष्य व्यतीत होत नाही. असे गुरुदेव बाबांचे गोड आली मुखा वाटे, अमृत वचने उत्तीर्णता येणे नव्हे जो जन्मे. पूजनीय महाराजांच्या बाबांच्या कीर्तनामध्ये एक गोष्ट ऐकली होती. गुरुदेव बाबा श्री क्षेत्र त्र्यंबकला ब्रह्मगिरीची परिक्रमाला गेले आणि परिक्रमाला गेल्यानंतर तिथं सुंदर ब्रह्मगिरीचा जो पहाड आहे तो पहाड सोडून कुठं आले? गौतम ऋषीच्या जवळ आले. तिथं आल्यानंतर काय महाराज सुंदर अशा प्रकारे आला शीतळ शांतीचा वारा, सुंदर वातावरण तिथलं अनुभवाला आलं. तर गुरुदेव बाबा म्हणायचे, पहा हा वारा किती पवित्र आहे, किती निर्मळ आहे. असा पवित्र निर्मळ वारा आणि ह्या पवित्र वाऱ्याप्रमाणेच गुरुवरे मामासाहेब दांडेकर होते. गुरुवरे शांताराम गुरुजींचं जीवन, गुरुवरे मामांचं जीवन ह्या पवित्र वाऱ्याप्रमाणेच होतं. आणि बो ऐका म्हणे, ते जसे जीवन जगले त्यांच्याप्रमाणेच आम्ही पण जीवन जगलो. विठ्ठल पवित्र सोवळी Thank you.
भूमंडळी किंवा तीर्थ असे तीर्थ झाला तोची एक मोक्ष देणे दर्शने असा बरोबर या बाबांचा वस्तुनिष्ठ असणारा महिमा आहे. शेवटच्या प्रसंगामध्ये खूप त्रास होऊ लागला. गुरुदेव बाबांना खोकला येत होता, छातीची चाळण झाली होती, खोकला यायचा बाबांना. आणि अशा प्रसंगामध्ये आळंदीचे पाठ झाले. पंढरी क्षेत्रामध्ये गुरुदेव बाबा चातुर्मास गेले. चातुर्मासामध्ये बाबा आले. आषाढ शुद्ध द्वादशीला गुरुदेव बाबांचं कीर्तन संस्थेमध्ये राहायचं आणि कीर्तनामध्ये बाबाने सांगितलं, म्हटले बुवा हे माझं शेवटचं कीर्तन आहे म्हणे, आता पुढे माझं कीर्तन नाही म्हणा. बाबाने सांगितलं होतं आषाढ शुद्ध द्वादशीला बाबाचं कीर्तन पंढरीमध्ये संस्थे श्री गुरु मामासमोर बाबांचं कीर्तन राहायचं. बाबा म्हणाले माझं शेवटचं कीर्तन आहे बुवा आता. आणि मग तदनंतर दिवस कालक्रमणा करत करत असताना भाद्रपद महिना उजडला, शुद्ध वारी झाली, वद्य पक्ष आला, प्रकृती बिघडत चालली होती. गुरुदेव बाबांचा एक नेम होता, आळंदी असो पंढरी असो कुठे जरी बाबा असले ते प्रातःकाळी 3ला उठून चंद्रभागेचे इंद्रायणीचं स्नान करावं. स्नान केल्यानंतर क्षेत्र प्रदक्षिणा करावी आणि पांडुरंगाचं पंढरीत असतील तर पांडुरंगाचं दर्शन करावं, आळंदीत असतील तर ज्ञानोबाच्या समाधीचं दर्शन करावं. हा बाबांचा नियम शेवटपर्यंत होता. हा नियम कधीच चुकला नाही. कधी कदाचित बाबा गुरुवारी रात्री कीर्तनाला गेले, रात्री 2 वाजता आळंदीला आले तर ठरल्याप्रमाणे नियमाच्या वेळेमध्ये उठावं, स्नान प्रदक्षिणा दर्शन करावी, पाठ घ्यावा आणि मगच विश्रांती घ्यावी, असा गुरुदेव बाबांचा असणारा नेम होता. आयुष्यामध्ये तो बाबांनी नियम चालवला. शेवट दररोज गुरुदेव बाबांचा नियम, देवाचं दर्शन, चंद्रभागेचं स्नान, हे सगळे नियम गुरुदेव बाबांनी केले. भाद्रपद वद्य दशमीचा दिवस उजडला 3/10/2010 ह्या सालामध्ये. बाबांना म्हटलं आज दशमी प्रातःकाळी ठरल्याप्रमाणे बाबा 4 वाजता प्रातःकाळी उठले, मुखमार्जन केलं. आज त्यांना असं वाटू लागलं आज माझ्या पांडुरंगाचं दर्शन होतं का नाही म्हणून. असं बाबांना खंती वाटली. तुझे चरणीचे तुटता अनुसंधान जावं माझा प्राण तत्क्षणी. म्हणजे आज पंढरीनाथाचं पांडुरंगाचं दर्शन होतं का नाही. ठरल्याप्रमाणे मुखमार्जन केलं. बाबा बसले, हातामध्ये ज्ञानेश्वरी बाबांनी घेतली, ज्ञानेश्वरी हातामध्ये घेतली, हातामध्ये जपमाळ होती गुरुदेव बाबांच्या. आणि मग एक राम नावाचा विद्यार्थी होता, त्याला पाणी आणायला सांगितलं होतं. तो गरम पाणी घेऊन वर आला, पण नियम होता दरवाजा हाक मारल्याशिवाय उघडायची नाही. दरवाजा उघडला नाही. थोडा फार काळ झाल्यानंतर त्याला वाटलं बाबा हाक का मारत नाही. त्याने दरवाजा उघडला आणि घाबरला. ताबडतोब तो खाली आला. श्री नामदेव यांचे वचन असणारे श्री ज्ञानू महाराज, श्री माधव महाराज त्यांना बोलवलं. बाबा म्हटले वर या. आणि ज्ञानू महाराज, माधव महाराज वर आले. त्यांनी ते दृश्य पाहिलं. त्या दृश्यामध्ये गुरुदेव बाबा खाटेवर बसलेले, डाव्या बाजूला बाबाची मान कललेली आहे, हातामध्ये जपाची माळ आहे, समोर छातीवर ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्या ब्रह्ममुहूर्तावर, ज्या खोलीमध्ये, ज्या खाटेवर पूजनीय शांताराम गुरुजींनी देह ठेवला, त्याच ब्रह्ममुहूर्तावर, त्याच खोलीमध्ये, त्याच खाटेवर गुरुदेव बुले बाबांनी आपला जो देह आहे श्री पंढरीनाथ परमात्म्याच्या चरणी ठेवला. त्यांनी अशा प्रकारे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली. तुकाराम महाराज सांगतात अशा या महापुरुषाने हातावर पैज मारून परब्रह्माची प्राप्ती केली. अभंगाच्या पहिल्या केली हातो फळी
ठाया बळी पावले. तुकाराम महाराज सांगतात या महापुरुषाने हातावर हात मारून पैज मारून त्या परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करून घेतली. संसाराच्या पाया पुढा ती वितरा घोडा ओलांडून ब्रह्मपदाचा कर्म कडा घाली ती मागा पै भव स्वर्गा उबगले मोक्ष योग ज्ञान वळगले पुढती नयो या निघाले पैजा जेत ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. अहंतादी भावा आपल्या झाडा देऊनी आगव्या पत्र घेती ज्ञानी जया मूळ घरासे असे या महापुरुषांनी हातावर हात मारून अनात्म वस्तूचा झाडा देऊन जड वस्तूचं तादात्म्य सोडून त्या परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करून घेतली. शरीराची समस्त मान्यता ती तृणवत जीवे संतांची वत वाहन धर एकी केली हातोपळी. तुकोबऱ्या सांगतात ठाया बळी पावले. कारण शास्त्र असं सांगतं नायम आत्मा बलहीनेने लभ्य हा. बलहीन पुरुष त्या परमपदाची प्राप्ती करून घेऊ शकत नाही. जयाच्या आवडीनं गणिती ब्रह्मचर्याची साखळी निष्ठुर होणे बापडे इंद्रिय करीती. त्या परमात्म्याचं कृपा व्हावी परमात्म्याचं दर्शन व्हावं म्हणून ते भगवत भक्त साधू पुरुष गुरुवर्य काय करतात तर ब्रह्मचर्यासारखे जे काही खडतर व्रत आहे त्या खडतर व्रताचं ते संत महात्मे अंगीकार करतात. परिणाम काय होतो परब्रह्माचा साक्षात्कार होतो. गुरुवर्य बाबांच्या मुखामध्ये नेहमी ओव्या राहायच्या. नाव बाबा सांगायचे हे सारसाळे वेगळता ओहावणे वस्त्र काढता नवे भनंग दवडता भानयावरून पै माये पडवणे बाळक काळे नेता एकुलते एक पैका अवधक थुकता मिळा तैसे विषयाचे घर इंद्रिया सांगिता थोर युगांत होय ते वीर विराग सहाती. बाबा असा हात वर करून गोड म्हणायचे. बाबांचं ते खूप गोड. ज्ञानेश्वरीचे 7वा अध्याय गुरुवार बाबा सांगत असताना दैवी हेच गुणमय हे श्लोक आला बाबा छातीवर हात ठेवून सांगायचे बुवा म्हणे हे मोठमोठे माणसं परमात्म्याचं घसरतात बुवा म्हणे. ज्याच्यावर देवाची संतांची कृपा असते त्याचाच परमात्मा टिकून राहतो. विठ्ठल महापुरुषांनी काय केले हातावर पैज मारले. शक्नोती हवे सोडून प्राक्षरे विमोक्षणा काम क्रोधोद्भवम वेगम स युक्तः स सुखी नरा असं म्हणते. प्राक्षरी विमोक्षणात म्हणजे म्हातारा झाल्यानंतर नाही तरुणपणामध्ये जो अशा प्रकारे आपली सर्व इंद्रिय परमात्म्याच्या चरणी वळवून लावतो परमात्मा स्वरूपाकडे लावतो. त्या महापुरुषांनी काय केले परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. जयाच्या इंद्रियाच्या घरात नाही विषयाच्या यलधारा जो आत्मबोधाच्या ओहरा पौडला असे जयाचे सुख दुःखाचे अंगे झगटले मानस शेव नेगे विषय पासी आले असे न रेगे हे काय म्हणून असे ज्या महापुरुषांची अवस्था असते ज्यांनी इंद्रियाचं संयमन केलंय. किती या महापुरुषाच्या ठिकाणी वैराग्य असतं. ज्ञानोबराने गोड चिंतन केले. ज्ञानोबऱ्या सांगता वबिलिय अन्ना नान घोटी जेवे रसना अंगन सोया लिंगना प्रेताची विष खाणे नागवे जगत घरी न रेगवे अर्जुना तेने पारे जयाशी विषय वागता नावडे निधी इंद्रियाचे तोंडे काही जाओ. बाबांच्या मुखात ओव्या राहायच्या. बरोबर बाबा कीर्तनात नेहमी म्हणायचे ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य होते. जीव आत्मज्ञान प्राप्त करण्याचं जर दैव काय असेल तर ते वैराग्य आहे. ते असं वैराग्याचं वरण तो साधू महात्मा संत महात्मे करत असतात. ते वैराग्य त्यांना प्राप्त होतं. किती प्राप्त होतं अहिकीचे परत्रीचे भोग पायक झाले इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझे भोग अनुकूल आहे. एकाला विचारलं तुम्ही ब्रह्मचारी का हो म्हणे ब्रह्मचारी का ब्रह्मचारी कोणी मुलगी दिली नाही म्हणून ब्रह्मचारी. भोग अनुकूल असताना विषयाचा त्याग घडणं अत्यंत महत्वाचं आहे. हे असो महासिद्धीसी लक्ष्मी आली या पाशी महाविष्णू जैसे गणीचे नाते. ज्ञानोबा सांगतात वसंताच्या वाहनी आलिया वनश्रीच्या अक्षोने तेन करेतोची घेणे निघाला तो सूर्याशी जेवे अनुसरल्या राजेवे परी तेतो न शिवे सौरभ्य जैसे. जसं ते कमळ सूर्याला अनुसरतं पण ते सूर्य त्या सुवासाचा कधीही लाभ घेत नाही. वसंत ऋतूमध्ये जिकडे तिकडे फल फुलांनी भरलेलं असतं पण वसंत ऋतू त्याचा कधी स्वीकार करत नाही. भगवती लक्ष्मी माता हातामध्ये माळ घेतात आणि माळ घेऊन सगळ्यांना माळ घालण्यासाठी पाहू लागतात. मोठमोठ्या देवी देवता उभे असतात. ऋषीमुनी उभे असतात. प्रत्येकाला वाटतं लक्ष्मीने आम्हाला माळ घालावी पण लक्ष्मीची जी इच्छा करतात त्यांना लक्ष्मी कधी माळ घालत नाही. शेवटी कोपऱ्यामध्ये चतुर्भुज रूपामध्ये भगवान नारायण महाविष्णू असतात. तिथे भगवती लक्ष्मी माता जातात माळ घेऊन जातात. भगवान नारायण आपली पाठ ठरवतात. देवी लक्ष्मी परत समोर जातात. परत भगवान नारायण पाठ ठरवतात. मग सर्वस्वी करून सेवा अभिमान सांडून पांडवा ते पाय धुवा वयाच्या दैवा पात्र झाले. देवाने सांगितलं म्हणले बघ तुझा मी स्वीकार करतो फक्त तुझा अधिकार माझ्या पायावरच. विठ्ठल विठ्ठल असं वैराग्याचं वरण
ते संत महात्मे करतात आणि वैराग्याचं वरून केल्यानंतर काय होतं, ठाया बळी पावले परमात्मा अर्जुना जे ठाये कोणीच का आभासू नाही, ते माझे निजधाम पाय पाठायचे का तत पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गतान निवर्तन्ति भूयः. ज्या स्थानाला गेल्यानंतर परत येणं नाही, पुढते जे ते तर गेले तेनं घेतेची मागवती पावले. महोदधिका मिनले स्रोत तैसे लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरे पोहेची ना माघारे परकेलेसी. ज्ञान गेली अंतराळा न येतीची वन्य ज्वाळा नाही तप्त लोह निजळा निघणे जेवी तेवी मदसी एक वाट जे झाले ज्ञाने चोखट त्या पुनरावृत्तीची वाट मोडली का. ज्ञानोबरे सांगतात मिठाची हत्ती जर पाण्यामध्ये सोडली तर ती काय होत असते, पाणी स्वरूप होऊन जात असते. किंवा होळीच्या दिवशी आपण होळी पेटवतो, त्या वन्य ज्वाळा आकाशामध्ये गेल्यानंतर परत माघारी येत नाहीत. किंवा तापलेल्या लोखंडावर जर पाणी आपण टाकलं तर ते पाणी तद्रूप होऊन जात असतं. तद्वत ते भगवत भक्त जे आहेत, गंगा समुद्राला मिळाल्यानंतर गंगा जशी शांत होते तद्वत हे भगवत भक्त जे आहे, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. ज्ञानोबाने खूप गोड ओवाळलेले आहे. ज्ञानोबा म्हणतात एकदा ऊसाची साखर झाली परत त्या साखरेचा ऊस होत नसतो. किंवा एकदा लोखंडाचं सोनं झालं परत लोखंड होत नसतं. किंवा एकदा दुधाचं तूप झालं परत ते तूप होत नसतं. तद्वत ज्या स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर परत त्या महापुरुषाला माघारी येणं नसतं. ज्ञानोबा सांगतात म्हणून तूप होऊन मागवते जेवी दूधपणा नयेची निरोते तेवी पावणे आजया ते पुनरावृत्ती नाही. साखरेचा नोहे ऊस अम्मा कैसा गर्भवास एकी केले हातोपळी ठाया बळी पावले. असे महापुरुष त्यांनी काय केले, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती केली. तुकोबऱ्या देवा जो करुणा भक्त देवा, आपण आम्ही कसे आहोत, शक्तिहीन आहोत. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आम्ही देवा शक्तिहीन
देवा गुरुवारांनी ज्या पदाची प्राप्ती करून घेतली त्या पदापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही कसे आहोत? आम्ही देवा शक्तीहीने भागवतेने करुणा. आमच्या ठिकाणी बळ नाही, आमच्या ठिकाणी ते सामर्थ्य नाही. इंद्रियांची देणे आम्ही केलो नारायणे. नाही ऐकले गायले गीत धरले ना सांडेले हे नावडे पुराण बैसले संत. कारण महाराज सांगतो पतित पतित परिमी त्रिवाचा पतित अपराधाचा केलो. तुका म्हणे किती बोलो. देवा आमच्या ठिकाणी ते वस्तुनिष्ठ सामर्थ्य नाही, पण आम्ही काय करू? त्या महापुरुषांच्या तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. ज्या महापुरुष ज्या पंथाने गेलेले त्यांचं आम्ही अनुसरण करू आणि अनुसरण करून त्या परमपदाची आम्ही प्राप्ती करून घेऊ. ते महापुरुष कसे श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होणी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे दयाचे आचरती पावले पाहुणे सात्विक श्रद्धा चाले तो त्याची फळ ठेवले ऐसे आहे. ज्ञानोबळे वर्णन करतात ह्या महापुरुषांनी जसं परमपदाची प्राप्ती करून घेतली त्यांच्या मार्गाने आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवू आणि त्या परमपदाची प्राप्ती करून घेऊ. कारण या महापुरुषाचं वस्तुनिष्ठ सामर्थ्य कसं आहे? अभंगाच्या तिसऱ्या चरणात जयाबळ होते ते या महापुरुषांनी श्रीगुरूंनी काय केलं? पावटणी केला काळ म्हणजे काळाची पायरी केली. जयाबळ होते ते ध्रुवबाळाच्या चरित्रामध्ये गोड घटना आलेली. ज्या ध्रुवबाळ वैकुंठाला जात होते, वैकुंठाला जात असताना विमान आलं. विमान आल्यानंतर काळ हात जोडून उभा होता. ध्रुवबाळाने सांगितलं म्हणजे हात जोडून उभा राहायचं नाही म्हणे, खाली वाक. काळाला खाली वाकायला लावलं. काळाच्या डोक्यावर पाय ठेवला आणि वैकुंठाला गेले. पावटणी केला काळ जया बळ होते ते असं हा वस्तुनिष्ठ सामर्थ्य आहे. काळ काय म्हणजे काय? आपल्या घरातला नोकर नाही. काळ कोण आहे? काळे खादला हा अवघा आकार. तुकाराम महाराज सांगता महाकल्पा पर्वती कव घालून अवचिती सत्य लोक भद्र जाते अंगी वाजे ये याचे अंगवाते जन्म मृत्यूचे घरते निर्जीव होऊन भ्रमते जीव मृगे न्याहाळीपा केवढा पसरला से चौडा जो करुण्या माझेवडा आकार गज. अशा सगळ्या आकाराला गिळंकृत करणारा हा काळ भयंकर आहे. नाथ महाराजांनी भागवताने गोड चिंतन केले. नाथ महाराज सांगतात 14 कल्प आयुष्य जोडी त्या मार्कंडेयाचे काळ जोडे. युगांती लोम परवडे पडे पण त्या लोम हर्षाची नरडी मुरडीचे काळ. 14 कल्प ज्याला आयुष्य आहे त्या मार्कंडेयाला सुद्धा काळ ग्रहण करतात. प्रत्येक युगाला 4 युग झाल्यानंतर एक केस ज्यांचा गळून पडतो असे जे लोम हर्षण ऋषी आहेत त्यांना सुद्धा काळ ग्रहण करतो. म्हणून नाथ महाराज सांगतात चतुर्युग सहस्र संख्येशी तो दिवस गणिते ब्रह्मयासी जो सृजिता सकळ सृष्टीशी त्याची काळ ग्रासी स्वबळे. म्हणजे 4 युग हजार वेळा गेल्यानंतर एक ब्रह्मदेवाचा दिवस होतो. पण अशा ब्रह्मदेवाला सुद्धा काळ आपल्या सामर्थ्यानं गिळंकृत करतो. नाथ महाराज सांगतात सृजित्या ब्रह्मयासी काळ पिळी पाळीत्या विष्णू ते काळ गिळी प्रलय रुद्राची होळी
काळ महाबळी स्वय करे. नाथ महाराज सांगतात सृष्टी उत्पत्ती करता ब्रह्मदेव त्याला सुद्धा काळ नष्ट करतो. पाळणाऱ्या भगवान विष्णूला सुद्धा काळ नष्ट करून टाकतो. नव्हे प्रलय रुद्राची होळी सुद्धा काळ करतो. असा काळाचा महाभयंकर परिणाम आहे. पण साधू संतांनी गुरुवर्यांनी काय केलं? तुकाराम महाराज सांगतात पावटने केला काळ जया बळ होते ते. या महापुरुषांच्या ठिकाणी सामर्थ्य असल्यामुळे त्यांनी काय केली? काळाची पायरी केली. मग असे संत महात्मे कसे आले? त्यांचं वस्तुनिष्ठ सामर्थ्य अभंगाच्या चौकटीत. वीर संत धीर समुद्र आम्ही देवा शक्तीने भागवतीने करुणा. वीर्यावीर म्हणजे शुराब्दे शुरे संत महात्मे. मन गुंतले लोलया जाय धावणे त्या ठाय मागे परतवे तो बळी शूर एक भूमंडळी. संत धीर समुद्र, संत धैर्याचे समुद्र आहे. धीरत्वाची व्याख्या पंचदशी मध्ये आलेली आहे. धीरत्वम अक्ष प्राबल्य अपि आनंद स्वाद वांछया तिरस्कृत्या खिलाक्षाणी तच्चिंताय प्रवर्तनम. ज्ञानोबा पंचदशीकार सांगतात धीरत्वम कशाला म्हणायचं? अक्ष प्राबल्य अपि आनंद स्वाद वांछया. अक्ष प्राबल्य म्हणजे इंद्रियाचे विषयाकडे धाव जरी असली, प्रबलता जरी असली, पण त्या परमात्म्याच्या आनंदाच्या प्राप्तीसाठी जो सर्व इंद्रियाचं संयमन करतो त्याला धीर म्हणा. जगुरु शंकराचार्य सुद्धा धीरत्वाची व्याख्या खूप गोड केली. आचार्य सांगतात शुरान महाशूर तमस्ते कोवा मनोज बाणे व्यथिते न असतो. तो कोण आहे? शुरातला महाशूर आहे. धीर पुरुष कोणाला म्हटलंय? आचार्य सांगतात प्राप्त हा
धीरा समजतो पोवा प्राप्तो न मोहम लग्ना कटाक्ष हे धीर पुरुष कोण आहे. जसं पंचदशीकाराने धीरत्वाची व्याख्या केली तसं आचार्य सुद्धा सांगतात जो इंद्रियाचं संयमन करतो आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची पुरवंडी ते वाचून येथीची गोडी नेनती. आणि श्री गुरु मामांच्या चरित्रामध्ये एक उदाहरण सांगतात. गुरुवर्य शांती ब्रह्म मारुतीबा गोड सांगत असतात. प्रातस्मृती गुरुवर्य भोले बाबा हे शूरातले शूर वीर्यावीर संत धीर आहे. कसं आहे काय झालं प्रातस्मृती श्री गुरु मामासाहेब दांडेकर तारुण्य होते. सद्गुरु जोग महाराजांचा अनुग्रह होता. ब्रह्मनिष्ठ होते ब्रह्म संपन्न होते ब्रह्मतेज होते. मग एका सामान्य ब्राह्मणाला वाटलं गुरुवर्य मामासाहेब दांडेकर हे वारकरी आहेत भोळे आपण काय सांगू त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊ म्हटले. त्यांच्याजवळ गेला आणि श्री गुरु मामानं म्हणाला म्हटले मामासाहेब काल माझ्या स्वप्नात देव आला. देवाने मला सांगितलं की माझी मुलगी श्री गुरु मामांना समर्पित करा. श्री गुरु मामासाहेब म्हणाले वा रे वा तुझ्या स्वप्नामध्ये देव आला. माझ्या स्वप्नात देव नाही आला पण लक्षात ठेव जरी माझ्या स्वप्नात देव आला जरी मला सांगितलं कन्येचा स्वीकार कर तरी करणार नाही. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र. अर्जुनाच्या जीवनामध्ये सुद्धा असाच प्रसंग आहे. अर्जुन महाराज स्वर्गामध्ये गेले शस्त्रास्त्र विद्या ग्रहण करण्यासाठी. तिथं उर्वशी होत्या. उर्वशीने इच्छा केली म्हटले भगवान तुम्ही मला पत्नी रूपामध्ये स्वीकार करा. त्यावेळेस अर्जुनाने भक्तराज अर्जुनाने आईसाहेबांना प्रार्थना केली म्हटले माझे वडील आहेत इंद्र महाराज त्यांच्या धर्मपत्नी तुम्ही आहात म्हटले तुम्ही माझ्या मातोश्री झालात. त्यावेळेस ती उर्वशी अर्जुनाला सांगते म्हणजे स्वर्गामध्ये असं काही नातं नसतं म्हटले आम्हाला काय करा पत्नी रूपामध्ये स्वीकार करा. अर्जुनाने सांगितलं आई असं कधीही होऊ शकत नाही. जाय व तू मातेनं करी साया मी विष्णुदास तैसे नो. शेवटी म्हणजे तू जर माझा स्वीकार केला नाही तर तुला मी शाप देईन. अर्जुनाने शाप स्वीकारला पण अशा प्रकारे उर्वशीचा स्वीकार नाही केला. विठ्ठल वीर्यावीर संत धीर समुद्र. पितामह भीष्माचार्यांच्या जीवनामध्ये सुद्धा असाच प्रसंग आहे. ज्यावेळेस ते अंबिका आणि अंबालिका 3 कन्या आणल्या गेल्या. आणल्यानंतर त्या अंबेचं दुसऱ्या राजपुत्रावर विवाह करायचा होता. पितामह भीष्माचार्यांनी सांगितलं म्हटले आईसाहेब तुम्ही जाऊ शकता म्हटले. मग ती अंबा त्याकडे राजपुत्राकडे जाते. राजपुत्र त्या आंब्याचा स्वीकार करत नाही. आंबा परत माघारी येते आणि भीष्माचार्यांना म्हणते आचार्य आता तो माझा पुरुष स्वीकार करत नाही तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल. पितामह भीष्माचार्य सांगतात देवी माझी प्रतिज्ञा आहे आज जन्म ब्रह्मचारी राहील ही माझी प्रतिज्ञा आहे म्हणे. कुणी सांगितलं पितामह भीष्माचार्याने सांगितलं. आता काय करायचंय शेवटी एक पर्याय म्हटले गुरु परशुरामाकडे आपण जाऊया. ती अंबा गुरु परशुरामाकडे जाते आणि सांगते बघा तुमच्या शिष्याला काहीतरी सांगा माझा स्वीकार करा असं काहीतरी सांगा. मग गुरु परशुराम काय करतात पितामह भीष्माचार्यांना बोलवतात आणि सांगतात म्हटले देवव्रत हे भीष्म काय कर ह्या कन्येचा स्वीकार कर. तेव्हा पितामह भीष्म श्री गुरु परशुरामांना सांगतात न म्हणावे तैसे गुरुचे वचन जेणे नारायण अंतर येते. म्हटले भगवान माझी प्रतिज्ञा आहे अजन्म ब्रह्मचर्य ही माझी प्रतिज्ञा आहे. मी प्रतिज्ञा कधीही मोडू शकत नाही. तुला माझ्यावर युद्ध करावं लागेल. गुरुजी तुमची आज्ञा असेल तर मी युद्ध करेन पण मी कन्येचा स्वीकार करू शकत नाही. युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर पितामह भीष्माचार्यांनी असा पुरुषार्थ केला. पितामह भीष्माचार्य गुरु परशुरामाला म्हणतात अहो परशुराम तुम्ही 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली पण त्यावेळेस हा भीष्म जन्माला आला नव्हता म्हटले. आता निक्षत्रिय पृथ्वी करून दाखवा. शेवटी युद्धामध्ये पितामह भीष्माचार्यांनी गुरु परशुरामांना हरवलं. तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र ज्यांनी त्या परम तत्वाचा साक्षात्कार करण्यासाठी या अनात्म वस्तूचा निराश केला जड पदार्थाचा निराश केला आणि त्या परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करून घेतली. तुकोबाने सांगतात आम्ही कसे आहोत आम्ही देवा शक्तीहीने बापोतेने करुणा ज्ञानेश्वर